माळेगाव मध्ये आलेली पब्लिक तर फुल रंगातच होती, नुसतं मारामारी चालू होत्या. जय श्रीराम पब्लिक, मी आपला सदाशिव सावंत. आता माळेगावची जत्रा आहे म्हणल्यावर तर येवच लागते. इथं बाहेर गाड्या सोडण्यापेक्षा इथं 50-50 रुपये देऊन पार्किंग करून घेतलं. संध्याकाळच्या 5:30च्या पुढे टायमिंग गेला होता. गर्दी कमी व्हायची ऐवजी वाढतच होती. आम्हाला इथं आल्यावर दुसरं काय भेटेल ना भेटेल, पण खायला भेटलंच पाहिजे. इकडे बघल तिकडे मोठे मोठे आकाश पाळणे लावले होते. आता भयाने इथं तिकीट पण काढून घेतला. पण इकडे आता दुसरंच मॅटर चालू झालं. आता माळेगावला आले म्हणलं सगळं काय भेटते म्हणल्यावर मारामारी पण बघायला भेटेलच. आणि पुढे तर आणखीन खूप काही बघायचं बाकीच आहे. पहिले तर आता आम्ही नाश्ता करून घेता, पुन्हा काय भेटेल ना भेटेल. इकडे थंडी असो की काही असो, पण आईस्क्रीम तर आम्ही खाणार. आम्ही जिथं जाईल तिथं नुसतं भांडच बघायला भेटत आहे. हे तर आता इथं रोजच बघायला भेटणार आहे. आता दुसरं काहीतरी बघून घेऊ. आम्ही या जादू खेळाचे तिकीट काढून 1 घंटा टाइमपास केला. चला तर मग आता दुसऱ्या खेळाकडे जायचे. आता व्हिडिओ साठी काही सीन पाहिजे होते म्हणून पहिले यांना पुढे पाठवून दिलं आणि आपल्या इकडे रील साठी काही व्हिडिओ पण काढून घेतले. आता इथून पुढे कुठे जायचे ते विचार करतच होतो. आणि आता पाटलाने म्हणले लगेच कुठंच नाही, आता तमाशा बघायला जायचे. आता कृष्णाने सांगितले म्हणल्यावर तर ऐकावंच लागते. एकदा आता सगळ्याचे पैसे जमा करून कृष्णाने घेतला तिकीट काढून. मध्ये जाण्यासाठी तरी इथं खूप गर्दी होती, पण आपला भाऊ लगेच लाईनीत लागला. तिथे तमाशा बघण्यासाठी कमीत कमी एका टेंट मध्ये 2 ते 3 हजार पब्लिक जमलेली होती. आम्हाला असं वाटत होतं की 100 रुपये देऊन आम्ही मामाचा डान्स बघण्यासाठी इथं आलो आहे. इकडले तिकडले 2-3 डान्स बघून घेतले आणि आम्ही आलो डायरेक्ट बाहेर. आम्हाला गावाकडे जाण्यासाठी 11 वाजले. भेटूयात नेक्स्ट स्टुडिओ मध्ये. जय श्रीराम.